दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानसेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत उत्तर नेहरू नगर, पिंपरी, पुणे या ठिकाणी. सुनबाई वैशाली टेकूर आणि सासूबाई भागीरथी टेकूर यांना भेटून सुरुवात करणार आजच्या भागाला. मुला म्हणजे देवा घरची फुलं, मुलं म्हणजे सतावणारी भूत. शकुल्या सोनुल्या उठ माझं बाळा. आता उठतोस का पट्टी आणू? आता पुरे झालाय अभ्यास, खेळायला जा. तू पाय घराच्या बाहेर टाकशील तर बघ. लल्ला तुला चॉकलेट हवंय का? चॉकलेट देऊन अजून दात किडवा. सुनबाई आपलं बालपण आठव. शिस्तीतच जिंकेन पैठणीचा खेळ. सासूबाई मला पैठणी नेसवायला काढाल ना वेळ? हो का? आज दाखव तुझं शिस्त. पैठणी सुनेचीच. पैठणी सासूची. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अरे वा वा वा. जय महाराष्ट्र. टॉवेल टोपी ही पारंपरिक पद्धतीने स्वागत. हो. धन्यवाद. अक्षर देतो, उखाणा घ्यायचा. टॉवेल टोपी. प. पिवळ्या रंगाच्या साडीला हिरवे काठ आणि आतापर्यंत संतोषरावांचं नाव घेते. बांदेकरांची किती वेळ जाते पाते वाट. अरे वा. आई तुम्ही कोणताही उखाणा घ्या, चालेल. आई तुम्ही घ्या. दोन वाती दोन ज्योती गुंडारायचं नाव घेते. मी आहे त्यांची पत्नी. अरे वा. आता वहिनी ओळख करून द्या. हे माझे मिस्टर संतोष टेकूर. नमस्कार. हे आमच्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. या ननंदबाई. नमस्कार. हे माझी भाची. नमस्कार. हा माझा मुलगा कार्तिक. बर. ही माझी मुलगी श्रावणी. हॅलो. ते माझे काका. ही माझी वहिनी मोठी. हो. ती छोटी वहिनी. हो. तो माझा भाचा मोठा. नमस्कार. आणि बाकी सगळे आमचे शेजारी मित्र परिवार. नमस्कार. नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. 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 बाबा तुमचं बालपण कुठलं? माझा जन्मगाव आहे ना डिस्ट्रिक्ट बिदर, कर्नाटक. कर्नाटक. हा. आणि मग लग्न पण तिकडेच झालं काही? लहानपणीच लग्न. लहानपणी म्हणजे किती वर्षाची असताना? 8-9 वर्षाची असेल. एवढ्या लवकर व्हायचं लग्न तेव्हा? होय सर. तुमचं बालपण सगळं पुण्यातलं? हो, पुण्यातच. मग लग्न कसं जमलं तुमचं? आमचं अरेंज मॅरेज आहे. अरे हो. तुमचं कुठलं माहेर? चिखली. चिखली. हो. बाकी काय सांगाल तुम्ही तुमच्या संसाराबद्दल? अनेक प्रसंग असतात आयुष्यात की जे कसोटीचे असतात. तसा कुठला कसोटीचा प्रसंग तुम्हाला? संसाराबद्दल म्हणजे एक मुलगा आहे, नॉर्मल आहे, 6वी मध्ये शाळेत जातो, इंग्लिश मिडियमला. पण मुलगी आहे माझी, ती लहानपणीच आजारी पडली. नॉर्मल होती ती, आजारी पडली, ताप आला, मेंदूमध्ये ताप गेला, त्यामुळे तिला झटके वगैरे यायला लागले. बर. तिला नंतर ती सतत आजारी पडायला लागली. 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर असंच म्हणजे लक्षात यायला लागलं माझ्या की 1 वर्षानंतर की ही ऐकत नाहीये, आवाज दिला तर बोलत नाहीये, काय बरं प्रॉब्लेम आहे. पण ती सतत आजारी असल्यामुळे माझं मन मानायला तयार नव्हतं की हिला ऐकू येत नाहीये. मग आम्ही नंतर सतत प्रयत्न सुरू केले, म्हणजे काहीतरी वाजवणे तिच्या समोर, खुळखुळा वगैरे काहीतरी. मग फक्त तिला हात लावून जेव्हा मग दाखवेल तेव्हा ती बघायची, जोपर्यंत आपण वस्तू दाखवते, पण ती ऐकून बघत नव्हती. मग नंतर आम्ही पुण्यामध्ये मग तिला चेक केलं तर तिला लॉस होता, हेअरिंग प्रॉब्लेम, तिला ऐकू मग नंतर त्यांनी सांगितलं श्रवण यंत्र लावा, तिच्याशी सतत बोलावं लागेल, करावं लागेल. मग तिचे म्हणजे ती कर्णबधीर झाली. तिच्या मागे म्हणजे सगळ्यांचंच, कारण हा प्रकार माहित नाहीये. ती अशी झाली. मग नंतर आम्ही बरेच टेस्ट केले. मग इथं रक्षा देशपांडे म्हणून एक मॅडम आम्हाला भेटल्या 4 वर्षानंतर. म्हणजे ती 4 वर्षाची झाल्यानंतर आम्ही मग तिथं गेलो चिंचवडला. मग तिथं गेल्यावर त्यांनी मग आम्हाला सल्ला दिला की तिला सतत कानाला मशीन लावलं पाहिजे. तिला झटके यायचे, त्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की नको ते, ती ठेवत नसायची. खूप हायपर, अजिबात 1 सेकंड एका जागेवरती थांबणार नाही, करणार नाही, पळणार. मग ती नंतर
त्यांनी सांगितल्यावर मग आम्ही तसं करायला सुरुवात केली की नाही, त्यांनी सांगितलं ऐकायला लावायचं, करायला लावायचं, श्रावणी असं नाही करायचं, श्रावणी हे करायचं. मग आता सगळं मग करायला आता ती करायला लागली, आता ती स्वतःचं नाव वगैरे सगळं लिहायला लागली, बोलायला लागली. म्हणजे बरीच तिच्यामध्ये सुधारणा झाली. अरे वा. असं. कारण आल्याबरोबर ज्या पद्धतीने तिने माझा हात धरला आणि ओढलं ना, माझ्या लक्षात आलं की ही, काहीतरी हिच्यामध्ये आहे. मी तर तुम्हाला म्हणेन की तिच्यामध्ये खूप चांगले आणखीन जास्त गुण आहेत. हो, ती खूप समोरच्या माणसाला ती काही इम्प्रेशन, म्हणजे आपला माणूस नाही का, की समोरच्याला खूप बरं वाटतं की ती या बसा, खुर्ची देणार, पाणी आणून देणार. बेसिकली म्हणजे मी पटकन करत नाही, भले तिचा मामा येऊ दे, कोणी येऊ दे, चहा जरी पातेल्यात असेल तर ती गाळून आणते. आणि जर मामा म्हणजे असं तिच्यात ते खूप आहे, ती माणसांची खूप आवड बोलवा ना, कुठे आहे ती? आहे. श्रावणी कोण आहे? हॅलो कर. मामा हॅलो, नमस्ते. ये बस, बाबांकडे बस. हा, तू बस. मशीन, मी तिला मशीन लावली नाही ऍक्च्युली, म्हटलं नाही आपण बोललो ना तर ती लिप रिडिंग करते. लगेच करते. ऍक्शन नाही करायची जास्त करून, ती असं आहे का? बोलायचं. स्लो बोलायचं, म्हणजे सतत बोलायचं. तिच्यासाठी हाच एक प्लस पॉईंट आहे की आपण सतत बोलायचं, न थकता बोलायचं. पण तिला आता बोललेलं प्रत्येक गोष्ट कळते. भरपूर कळते, म्हणजे असं वेगळंच आपण बोललं तर ते नाही करणार, पण कोण आलंय, कुठून आलंय, कोण आहे, म्हणजे काय. चुप आता चुप. बरं तुम्ही सांगा तिला बास, म्हणजे ती आता मी आईशी बोलतो. आता तू- जरा वेळ थांब. हा, गुड गर्ल. तू गुड गर्ल आहेस, कळलं? गुड. मला तिच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि त्यासाठी खरं तर तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे की तुम्ही या संपूर्ण काय प्रक्रियेतनं गेला असाल. कारण ती जी काही प्रोसेस असेल ती केवढी कठीण असेल खरं तर, पण तुम्ही खूप छान केली, हो की नाही? कठीण तर होती, म्हणजे कठीण तर आहे. आता कसं वाटतंय? आता म्हणजे तिच्यात सुद्धा झाली. विशेष ती लिहितीये, ऍटलीस्ट ती मला बोलून नाही सांगेल तर लिहून तरी सांगेल की आई मला हे हवंय. बरेचसे शब्द लिहिते, घरातल्या सगळ्यांची नावं लिहिते, स्वतःच नाव लिहिते, म्हणजे मला यात खूप समाधान आहे. आता लिहिते, अजून हळूहळू तर बरीचशी सुधारणा होईल. आणि सगळं मग ती जरी बोलून नाही जरी तिला सांगता आलं तर ती कदाचित लिहून दाखवेल सगळ्या गोष्टी की मला हे हवंय, हे नाही, पण ती करायचं. लिहिणार आणि त्याच्यात खूप प्रगती होणार बघा, मी तुम्हाला सांगतो. थँक्यू. आणि खूप छान. हो, तू गुड गर्ल आहेस, कळलं? हो. किती गुड. ए, तू इकडे येते का? आपण आईला आणि बाबांना प्रश्न विचारू. ये इकडे, ये. हा, good. केस बीस सगळे. वा वा वा, बस इथे बस. वा. आणि आता आपण प्रश्न विचारायचे. हा, पहिला प्रश्न आहे सुनबाईंसाठी, तुमच्यासाठी. कोणती गोष्ट करायला जमलं नाही अशी सासूबाईंना आजही खंत वाटते? सासूबाईंना वाटतं, म्हणजे माझ्या मते त्यांना असं वाटतं की त्यांना शिकता आलं नाही. अभिनंदन, एक गुण मिळाला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सून म्हणून सासरी आल्यावर सासूबाईंची कोणती लपाछपी सुरू झाली? आईंना असं होतं की आई वयाने लहान असल्यामुळे बाबांबरोबर लग्न झालं आणि त्यांना भीती वाटायची, बाबांची खूप भीती वाटायची की अरे की म्हणजे काय हे कोण, एकदम नवीन आलेले बाहेरून, आणि बाबांना समोर पाहिलं की ते घरातून बाहेर जायच्या आणि बाबा घरातून बाहेर गेल्यावर मग आई आतमध्ये यायच्या. असे 4 वर्ष कंटिन्यू त्यांचं म्हणजे हे असं होतं. अभिनंदन, हा सुद्धा गुण मिळाला. पुढचा प्रश्न आहे सासूबाईंसाठी. कोणती फुलं सुनेला माहेरची आठवण करून देतात? मोगऱ्याचं फुलं. अरे वा, अभिनंदन. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. तुमच्या कोणत्या सवयीचा घरच्यांनी धसका घेतलाय? म्हणजे माझं काय असतं, बुबा राहताच बाहेर निघून जाते, कुणाच्याही घरात जाऊन बसते, न सांगता म्हणून त्या न सांगता जाते, न सांगता पटकन निघून जातात. हो त्याचं हो, कुठेही जाऊन बसते आणि त्यामुळे हे लोकांना वाटते की कुठे गेली. हा, न सांगता गेले मग काय भीती काय वाटते. सवय आहे हो. पुढचा प्रश्न सासरे बुवांसाठी. आयुष्यात तुम्ही कोणती चूक परत कधी करणार नाही असं तुमच्या पत्नीला विश्वास आहे? म्हणजे माझी आई समजा, माझ्या बहीण समजा, वहिनी समजा, असा मी कुणाला हात धरणार नाही. म्हणजे मी एका टायमाला माऊली, ज्ञानेश्वर माऊलीला गेलो होतो मी आळंदीला. तिथं माझ्या पत्नी मागे होती आणि मी पुढे चाललेलो आहे. गर्दीमध्ये काय झालं, दुसऱ्या बाईचा आईचा हात धरला. मागे बघतो, अरे बापरे म्हणलं मी. मग असा मी देवाला, म्हणजे ते चुकून झालं, त्यांना वाटलं आई मागे आहे. बरोबर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आता. समस्त पतींनी तुमच्याकडून कोणती दीक्षा घ्यावी असं तुमच्या पत्नीला वाटतं? काय स्वाभिमानी.
चुकलं सांगावं. नाही, तुमच्यामध्ये एक खूप खास गोष्ट म्हणजे तुम्ही जे रेसिपी बनवता ते आम्हाला खूप आवडतात असं मला वाटतं. कळलं त्या सगळ्यांना आठवड्यातून एकदा जे काय करून देतं ते आम्हाला पण द्या. अवश्य. कळलं ना. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. अरे हो, तुलाही नमस्कार. आणि आता या खेळामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि चर्चा करत असताना एक विषय चर्चेसाठी घेणार, प्रत्येकाने आपली मतं मांडायची. विषय असा आहे की लहान मुलांना अभ्यासासाठी मोठ्यांनी मागे लागलंच पाहिजे का? काय नाही हा? नाही नाही ना, सारखं अभ्यासासाठी मागे नाही सारखं ना लागलं नाही. पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे हो, अभ्यास केलाच पाहिजे. म्हणजे मुलांना मागे लागल्याशिवाय अभ्यास करतच नाही, ते अभ्यासासाठी मागे लागलंच पाहिजे. पण एकतर अभ्यास केला नाही मुलांनी तर त्यांना शिक्षा केली पाहिजे का हो? आई नाही. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? प्रेमाने वागवायचं, प्रेमाने वागवायला प्रेमाने बोलायचं, तुमचं काय प्रेमाने म्हणणं आहे? जे करायचं. कसं आहे, सतत प्रेमाने वागून मुलं ऐकत नाही, थोडीशी शिक्षा केलीच पाहिजे मुलांना. अरे बाबा. बरं. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? प्रेम बी करायचं पाहिजे, जरा दमबी द्यायला पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. काय? जे म्हणतात तसंच आहे. काय थोडं खेळायला द्यायला पाहिजे, थोडं अभ्यासात त्यांनी लक्ष घालायला पाहिजे. असं वाटतं तुम्हाला? आणि शिक्षा केली पाहिजे? नाही, शिक्षा नाही दिली. तुम्हाला कधी केली का हो लहानपणी शिक्षा? नाही, शिक्षा वगैरे काही आई कधी धपाटा दिलाय मुलाला? काय हो? नाही, आतापर्यंत नाही. हा? आता पाठीमागे उभ्या असणाऱ्यांना विचारूया, त्यांचं काय म्हणणं काय हो? नाही, काय? शिक्षा केली नाही पाहिजे खरं. पण मुलांच्या मागे लागलं पाहिजे सारखं? नाही नाही नाही. नाही. तुमचं काय म्हणणं आहे? थोडंफार शिक्षा द्यायलाच पाहिजे, थोडं अभ्यासासाठी त्यांना हे करायलाच पाहिजे. बर, सांगायला पाहिजे अभ्यास करण्यासाठी मागे लावावंच लागते. मागे लागावं लागतं. तेव्हा आता कागद देऊया सगळ्यांकडे आणि सगळ्यांना बोलतं करूया. सगळ्यांची मतं इथे गोळा झालेली आहेत आणि आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, गप्पा मारायचा मूड झाला तर कोणाला फोन कराल, सासूबाई की सूनबाई? पटकन दाखवा ते. काय दिलं येणे? सासू. घ्या हे मत. माणसं जोडण्याची कला कोणाकडे आहे, सासूबाई की सूनबाई? हे दे इकडे. कोणाकडे? सासूकडे. फुलं भेट द्यायची असतील तर ते कोणाला द्या? कोणाला? काही कळत नाही आपल्याला, आहे ना? करा. हा, पुढचा प्रश्न आहे, भरलेल्या पाकिटासह मुलगा कोणाबरोबर शॉपिंगला जाणं पसंत करेल? सासूबरोबर. आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? हे बघा, आईकडे बघा लगेच. मत बघा लगेच बदललं. आता बघणार आहोत आपण पैठणी कोण जिंकणार. या ठिकाणी मगाशी एक चर्चेचा विषय होता आणि तो विषय असा होता की लहान मुलांच्या मागे लागावं का, शिक्षा केलीच पाहिजे का मुलांना, असे अनेक विषय. आणि मग प्रत्येकाची मतं इथे आलेली आहेत आणि आपण बघितलं तर सूनबाईंच्या गटाला मिळालेले आहेत 6 गुण आणि सासूबाईंच्या गटाला मिळालेले आहेत 4 गुण. तेव्हा आता बघूया कुणाच्या बाजूनी मतं दिलेली आहेत. 5. हे श्रावणीने लिहिलेलं आहे. काय लिहिलं? त्यांनी अर्धे गुण सासूला आणि अर्धे सुनेला दिलेत त्यांनी. 7. 8. 9. 10. श्रावणीचा हात लागल्यापासून पारडच पलटलं. 11. किती झालं? 7. 12. 13. बाबांनी मत थांबा ना, यांचं मत कोणाला दिले बघूया. हे काय हातात आहे? घ्या. 8. आणि सासरे बुवांचं मत बघूया आता कोणा बाजूने आहे. 14 गुण मिळवून आजचा विजेता ठरलेला गट आहे सून गट. अभिनंदन. 1400 रुपयाची लक्ष्मी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि ही भेटवस्तू झी मराठीकडून श्रावणीला.
अभिनंदन. आणि आता बघणार आहोत आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार. पैठणीच्या 20 टाचण्या त्या थर्माकॉल मध्ये लावलेल्या आहेत आणि लक्षात ठेवा त्या अशा पद्धतीने रुतवलेल्या आहेत, त्या कुठेही दिसणार नाहीत. पण एक एक टाचणी काढून बाहेर जमा करायची आहे. बरं, 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त टाचण्या ज्या कोणी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 चला, वेळ सुरू झाली. थांबा. आणि आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 3 4 5 6 7 8 9. ही भेट वस्तू झी मराठी कडून तुमच्यासाठी. बाबा, झी मराठी कडून ही भेट वस्तू. उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई. सूनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजचा खेळ सुद्धा असा होता की थर्माकॉल मधल्या टाचण्या काढायच्या. म्हणजे वाटेवरती अनेक काटे असले तरी सुद्धा त्या काट्यांकडे दुर्लक्ष करून मोगऱ्याची फुलं कशी निर्माण होतील अशा पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नेहमी सदैव हसत असणाऱ्या या माऊलीला या निमित्तानं नमस्कार. आणि त्याचबरोबर श्रावणी, तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आमच्या बहिणींच्या मनातली सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा भाग इथं संपवतो आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.